झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे जिल्ह्यात सध्या अरुणोदय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येते. सिकल सेल ॲनिमिया हा एक अनुवांशिक रक्तविकार असून आई वडिलांकडून पाल्यांकडे हा संक्रमित होतो. विशेषतः आदिवासी व दुर्गम भागांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आहे. या आजाराचं गांभीर्य विचारात घेऊन जिल्हाभरात सध्या मोहीम राबवण्यात येते. 40 वर्षांखालील नागरिकांची तपासणी, समुपदेशन, उपचार मार्गदर्शन या दृष्टीने जनजागृती करण्यात येते आहे. धुळे जिल्ह्यातील शिरूड गावात प्रभावीपणे ही मोहीम हाती घेऊन प्रत्यक्ष गृहभेटी केल्या जात आहेत. या अंतर्गत गावातील 3145 नागरिकांची तपासणी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. यासाठी वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवक परिश्रम करीत आहेत. या मोहिमेच्या जनजागृती संदर्भात जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील म्हणाले, धुळे जिल्हा परिषदेचा माजी सदस्य म्हणून आपल्याला नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो आणि एक आवाहन करतो की महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून सध्या होऊ घातलेल्या 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यानच्या या काळामध्ये सिकल सेल ॲनिमिया विशेष अभियान महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी हे अभियान राबवलं जात आहे. मी सर्व तरुणांना, किशोरवयीनांना, त्याचप्रमाणे कुटुंबातल्या आमच्या सर्व माता भगिनी, सर्व कुटुंब प्रमुखांना या ठिकाणी एक आवाहन व विनंती करतो की आपल्या कुटुंबियांना किंवा आपल्या घरातील लहान मुलांना भविष्यात होणाऱ्या आजारांना त्या ठिकाणी बळी न पडता सिकल सेल मुक्त जर आपल्याला आपला समाज घडवायचा असेल, संपूर्ण धुळे जिल्हा सिकल सेल मुक्त करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. गावागावात यासाठी बारकाईने लक्ष दिले जात असून शिरूड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणारे वरजाई, वेल्हाणे, निमगुळ आणि शिरूड मधील दोन्ही उपकेंद्रांतर्गत परिसरातील 20 गावांमध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.